ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शेतकरी कामगार पक्षाला राजकीय हादरे देण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून होत आहेत। नुकतेच मुरुड येथील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शेकापचे जुने आणि ज्येष्ठ नेते नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राष्ट्रवादी पक्ष त्यामुळे बळकट झाला असून ऐन लोकसभा निवडणुकीत शेकापला सुरुंग लावून निवडणुकीत आपले पारडे जड कसे होईल याची रणनीती राष्ट्रवादीच्या तटकरे कुटुंबाकडून अचूक आखली जाते। शेकापचे नेते कार्यकर्ते यांचे जोरदार इन्कमिंग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी भक्कम होत असल्याचं अनिकेत तटकरे यांनी मत व्यक्त केलं। खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आत्ताच त्यांची उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून 32 रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी जाहीर झाली आणि गेले अनेक वर्ष त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये असलेली सर्व मंडळी आज पुनश्च साहेबांच्या प्रेमाखातर, विशेष करून नंदूशेठ असतील, त्याचबरोबर महाले साहेब असतील, ही जुनी सवंगडी आज साहेबांच्या ह्या राजकीय युद्धामध्ये आज सेनापती म्हणून आमच्या सोबत त्या ठिकाणी सामील झालेत। त्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो। सानेगाव असतील, सानेगावचे उपसरपंच माझा सहकारी परेश असेल किंवा इतर सुद्धा सहकारी अनेक आज सहकारी पक्षामध्ये प्रवेश करतात, त्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो। शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, पण 2 वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मन घुटमळत होता। कारण ही आज जी सर्व मंडळी तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती, आम्हाला नेहमी आम्ही तटकरे साहेब, लक्ष्मण महाले यांनी जवळजवळ 30-35 वर्ष काम केलं, गेले मी 20-22 वर्ष त्याच्यासोबत काम केलं। जेव्हा आम्ही पक्ष सोडून गेलो, थोडे वाद होत आहेत, राजकारणामध्ये सगळं चालतं, कधी वाद होतात, कधी एकत्र येतात। आम्ही तटकरे साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत, पण आम्हाला आता 2 दिवसापूर्वी तटकरे साहेबांची 32 लोकसभा मतदारसंघासाठी ज्यावेळेला खासदाराची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं, नाही मला आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी, आपण तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष काम केल्यात, मीच गेली 20-22 वर्ष काम केलं आहे, तर आपण आता पुन्हा साहेबासोबत जाऊन आपण साहेबाला मदत करायला पाहिजे। आणि जो चक्रव्यूहामध्ये साहेब अडकलेत तो चक्र आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब, आपण सर्वांनीच आपण लोकांपर्यंत पोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, यांना आपण समजून सांगून तटकरे साहेबांना आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायला पाहिजे।